नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील. नगरमध्येही शेवगाव स्कॅम पॅटर्न महिन्याला भरघोस व्याज देतो. 76 लाखांना गंडवलं. अहमदनगर शहरातील 2 गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घातला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. शेवगाव तालुका हिट लिस्टवर असतानाच आता नगर शहरामध्येही शेवगाव स्कॅम पॅटर्न उघडकीस आलाय. नगर शहरातीलही 2 गुंतवणूकदारांना ठग्यांनी 76 लाखांना गंडा घातलाय. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी ॲडव्होकेट शुभम साके यांच्यामार्फत याचिका दाखल केल्यानंतर आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने आरोपी निकेश शिंदे राहणार पिंपळगाव माळवी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम रमेशराव साके पाटील अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे काम करतो. सध्या आपण सर्व लोक शेवगावमध्ये घडलेल्या शेअर मार्केट फ्रॉड विषय ऐकतच असाल. अशा प्रकरणांमध्ये लोकांना न्याय मागण्यासाठी कोणाकडेही जाता येत नाही, कुठेही त्यांना अप्रोच केला असता त्यांना एंटरटेन केलं जात नाही, अशी घटना घडत आहे सध्या. परंतु अशाच एका शेअर मार्केट फ्रॉड जो नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये घडला, त्यामध्ये आमच्या वतीने आम्ही जेवढी मदत करता आली तेवढी कायदेशीर मदत केली आणि आम्हाला त्यामध्ये न्याय देण्याचं काम जे आहे पक्षकारांना ते करण्यात आलं. तर याबद्दलची माहिती अशी आहे, दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या कार्यालयामध्ये 2 व्यक्ती आले, एक SD तवले आणि एक RJ ससाने. तर RJ ससाने यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी 46 लाख रुपये निकेश सुरेश शिंदे, इन्व्हेस्टिंग वर्ल्ड पिंपळे सौदागर पुणे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिले आणि श्री SD तवले जे होते त्यांनी 30 लाख रुपये दिले. आता हे दोघं लोक नातेवाईकच आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्रितरित्या हे पैसे त्या माणसाकडे गुंतवले. त्याच्या पुढे असं झालं, त्यांच्याकडनं त्यांनी MOU नोंदवून घेतलं, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आपण त्याला म्हणतो. तर ते समजुतीच्या करारनाम्यामध्ये ज्या पद्धतीने परतावा दिला जाणार होता त्याचा उल्लेख घेऊन परताव्याच्या तारखा वगैरे सगळे निश्चित करण्यात आलं होतं. पण जेव्हा पूर्ण 76 लाख रुपये इन्व्हेस्टिंग वर्ल्डला या लोकांमार्फत देण्यात आली, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग वर्ल्डने त्यांना परतावा देण्याचं बंद केलं. कुठल्याही प्रकारचा संपर्क निकेश सुरेश शिंदे हे प्रोप्रायटर होते यांच्यासोबत करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यानंतर कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे घटना घडल्या असल्या कारणाने आम्ही कॅम्प पोलीस स्टेशनला त्यांना पाठवलं फिर्याद देण्यासाठी. त्यांनी माननीय SP साहेबांकडे अर्ज देण्यासाठी सांगितलं, पण कुठनंही त्यांना काही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आम्ही CRPC कलम 156(3) खाली मेहरबान कोर्टासमोर MPID महाराष्ट्रात ठेवीदारास संरक्षण देणारे अधिनियम जे आहे त्याच्या कलम 3-4 प्रमाणे व भारतीय दंडविधी कलम 406 व 420 प्रमाणे मेहरबान कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली. दिनांक 2 मार्च 2024 रोजी ती कंप्लेंट दाखल झाली. 30 एप्रिल 2024 रोजी निकाल देण्यात आला. मधल्या कालावधीमध्ये जे काही आर्ग्युमेंट्स वगैरे झाले ते कोर्टाला त्यामध्ये तथ्य जाणवल्यामुळे कोर्टाने MPID कलम 3-4 व IPC कलम 420 व 406 प्रमाणे निकेश सुरेश शिंदे या व्यक्तीविरुद्ध फिर्याद नोंदवण्याचे आदेश कॅम्प पोलीस स्टेशन यांना दिले. तर यामध्ये मला लोकांना एकच सांगायचं आहे की तुमचे जे मेहनतीने कमवलेले पैसे असतात ते लोक तुम्हाला दाम दुप्पट करून देतो, दाम तिप्पट करून देतो हे आमिष दाखवतात. आता कोणाला असं वाटत नाही की त्यांचे 2 रुपये आहेत त्याचे 4 रुपये व्हावेत, पण जेव्हा तुम्ही अशा घडलेल्या घटनांची फिर्याद देण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्हाला एंटरटेन केलं जात नाही, कारण त्यांच्या नजरेमध्ये हे एक लालचेचा प्रकार आहे. तर दरवेळेस तुम्हाला कुणीतरी कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून देईल आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमधनं FIR नोंदवून परत ते पैसे समोरच्याकडनं मिळवून देईल, असं घडू शकत नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमचे मेहनतीने कमवलेले पैसे कुठं गुंतवण्याचा निर्णय घेताल तर शासकीय मान्यता प्राप्त असलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये व्याजदर कमी असतं, कारण ते शासकीय मान्यता प्राप्त असतील आणि त्यामध्ये तुमच्या ठेवलेल्या मुद्दलीचा कुठलाही रुपया कुठं जात नाही. तर मला सगळ्यांना कळकळीची एकच विनंती आहे की तुम्ही कधीही लोकांनी आमिष दाखवल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे आर्थिक परतावा देण्याच्या उद्देशाने तुम्ही त्यांच्याकडे गुंतवणूक करू नका. शासकीय मान्यता प्राप्त संस्थांमध्येच तुमचे पैसे ठेवा, म्हणजे असे जे फसवणुकीच्या घटना आहेत त्या इथून पुढे टाळता येतील. धन्यवाद.